महायुती सरकारनं राज्यातल्या तब्बल 9 साखर कारखान्यांची हमी घेतल्यामुळे या कारखान्यांना तब्बल 1104 कोटींचं कर्ज देण्यात आलंय। यात 8 कारखाने सत्ताधारी नेत्यांशी संबंधित असल्याची माहिती पुढे आली। यात राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ आणि भाजपच्या शिवेंद्रराजे भोसलेंसह शिंदे गटातल्या नेत्यांच्या कारखान्यांचा समावेश आहे। त्यामुळे विरोधकांनी या सरकारच्या हमीवर टीका केली। अप्रत्यक्षपणे प्रत्यक्षपणे जे चालू शकत नाहीत कारखाने, अशांना तुम्ही 1100 कोटी रुपये तिथं देता। सामान्य लोकांचा पैसा अशा पद्धतीने राजकीय हेतूतून जर वापरला जात असेल फक्त नेत्याला खुश करण्यासाठी, आणि तो पैसा तुम्ही जर बघितला तो शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जात नाही, तो मशिनरी विकत घेण्यासाठी जातो, तो सामान्य लोकांचं सरकार नसून हे नेत्यांचं आणि कॉन्ट्रॅक्टदारांचं सरकार आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। विधानसभा निवडणुकीत केलेल्या मदतीची ही महायुती सरकारनं परतफेड केल्याची चर्चा या निमित्ताने रंगली। मात्र यात काँग्रेसच्याही एका नेत्याचा कारखाना असल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्यात।